रंगमंचावर उभा होतो मी, टाळ्यांच्या गजरात न्हालेला, स्वतःलाच देव समजणारा. पण पडदा पडल्यानंतर उरलो फक्त एकटा माणूस, स्वतःच्या सावलीलाही ओळखू न शकणारा. जीवन हे एखाद्या नटसम्राटसारखं नाटक ठरलं. संवाद तोंडपाठ, पण भावना मात्र नेहमीच अपुरी, अपूर्ण. मी जगलो कित्येक भूमिका, पुत्र, पिता, मित्र, राजा. पण जेव्हा स्वतःचीच भूमिका साकारायची वेळ आली, तेव्हा शब्दच हरवले. हातातील सत्ता वाळूसारखी निसटली आणि ज्यांच्यासाठी आयुष्य उधळून टाकलं त्यांच्याच दारात मी परका ठरलो. काळ हा दिग्दर्शक कठोर, तो कोणालाही रिटेक देत नाही. एकदा संवाद चुकला की आयुष्यभर त्याची प्रतिध्वनी कानात घुमत राहत. घर होतं पण भिंतींना ऊब नव्हती, नाती होती पण नजरेत ओळख नव्हती. आणि मी फक्त आठवणींचा राजा, ज्याचं राज्य काळाच्या राखेत हरवलं. आता उरलंय तेवढंच, एक थकलेलं हृदय, काही तुटलेला संवाद आणि प्रश्नांची गर्दी. मी जगलो ते खरं होतं का, की फक्त रंगमंचावरचा भास? शेवटी उमजतं, नट कधीच मरत नाही, तो प्रत्येक वेदनेतून नवी भूमिका घेत राहतो. पण माणूस, तो मात्र एकदाच तुटतो, आणि तुटल्यावर त्याचा आवाज फक्त शांततेत ऐकू येतो. कारण जीवन हे नाटक नसतं. इथे पडदा पडला की टाळ्या वाजत नाही आणि आपण स्वतःच्या संवादात हरवत जातो.